शिवसेनेला अधिक बळकटी आणण्यासाठी अधिक जोमानं आणि नेटानं प्रयत्न करण्याचं आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केलं। खासदार आणि नूतन सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख धैर्यशील माने सोलापूर दौऱ्यावर असता हॉटेल ऐश्वर्या इथं पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली। यावेळेस SIR आणि होणारी जातीनिहाय जनगणना याच्यावर त्यांनी आपलं मत मांडलं। तसंच बारामती येथील निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्ष कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बरोबर येणाऱ्या SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या विशेष पूर्णावलोकन कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभर मोहीम राबवली जाते की ज्याच्यामध्ये पात्र असणाऱ्या मतदारांना योग्य तो न्याय मिळावा आणि या दृष्टिकोनातून संपूर्ण देशामध्ये ही प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या महिनाभरामध्ये BLOच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू आहे। पक्षाच्या वतीनं सुद्धा याला बळकटी देण्यासाठी म्हणून एक स्पेशल टास्क फोर्स ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीनं BLA त्यांच्याबरोबर या ठिकाणी काम करतील आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी ही मोहीम चालू होत असताना सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी लोकसभेची माझ्यावर त्या ठिकाणी सोपवण्यात आली आणि आज सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, आदरणीय माजी मंत्री महोदय यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी सर्व आढावा घेतला, सूचना केल्या आणि येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूर जिल्हा ज्या पद्धतीनं आम्ही 5 आमदार तिथपर्यंत आणून पोहोचवले तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये एकाकाळी 5 आमदार शिवसेना पक्षाचे त्या ठिकाणी होते। परत एकदा पक्षाच्या माध्यमातून ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंतच्या इलेक्शनमध्ये सर्व पक्षाच्या केडरला बळकटी देण्यासाठी आणि लोकशाही सक्षम करण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रपणे काम करतोय। आजची ही प्राथमिक बैठक पहिल्या दिवशीची त्या ठिकाणी झाली। 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला 1000 मतामागे 1 BLA आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वतीनं नेमत आहोत, ज्याचा काम खऱ्या अर्थानं पक्षाचं आम्ही त्यांना सांगितलंय आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांना कुठे अडचणी येईल तिथं आमचा पक्षाचा पदाधिकारी त्यांच्या मदतीसाठी त्यांना या ठिकाणी उपलब्ध होईल। बूथ लेवल ऑफिसर जो असतो त्याच्या पद्धतीनं आमचा बूथ लेवल एजंट BLA म्हणजे त्या बूथवर असणाऱ्या लोकांना BLOला अतिरिक्तची मदत या ठिकाणी होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व या ठिकाणी राजकीय पक्ष त्यांचे BLA नेमत आहेत आणि हा काय शिवसेना पक्षच नेमतोय असं नाही, सर्वच राजकीय पक्ष त्या ठिकाणी नेमत आहेत। चुकीचं काय होऊ नये आणि जर काही चुकत असेल तर त्याला दुरुस्त करण्यासाठी म्हणून तिथं तत्परतेनं आपली लोक उपलब्ध राहावीत। आपण जर पश्चिम बंगालच्या इलेक्शनमध्ये पाहिलं असेल तर 1 कोटी मतदार जवळपास या ठिकाणी मतदार यादीतनं कमी झाले। त्यामुळं चुकीचे मतदार झाले असतील, दुबार झाले असतील, मयत झालेले असतील किंवा नावं वेगवेगळ्या ठिकाणी असतील, परत दुसऱ्या गावी त्या ठिकाणी स्थलांतरित झाले असतील, याची सगळी माहिती शासन त्या ठिकाणी घेतं आणि योग्य ती मतदार यादीचं मॅपिंग करून त्या ठिकाणी हा कार्यक्रम केला जातो। त्याला पोषक म्हणून सर्वच राजकीय पक्ष कुठं कुणावर अन्याय होऊ नये याची काळजी म्हणून घ्यायची। आमचं प्रामाणिक मत आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। संपूर्ण महाराष्ट्र दादांच्या जाण्यामुळे हळहळ आहे आणि अशा प्रसंगामध्ये निवडणूक त्या मतदारसंघामध्ये लागणं हे संयुक्तिक नाही। आपल्या माध्यमातून मला काँग्रेस पक्षालाही आवाहन करायचं आहे की त्यांनी आतापर्यंत जे जर संकेत पाहिले तर प्रत्येक पक्ष अशी जिथं घटना घडेल तिथं मोठा राज्याचा नेता त्यामध्ये या ठिकाणी आपण गमावून बसलोय। त्या परिस्थितीमध्ये आज बहिणींच्या पाठीशी अखंड महाराष्ट्र उभा आहे, त्यांना त्या मतदारसंघामध्ये बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसनं सुद्धा मन मोठं दाखवावं ही विनंती करायची आहे। त्याचबरोबर शरद पवार साहेबांचा आणि काँग्रेसचा स्नेह आहे। मागं आता सुद्धा पवार साहेबांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतला। त्याच काँग्रेसला पवार कुटुंबातला खऱ्या अर्थानं अजितदादांच्या नंतरचा राजकीय सामाजिक वारसा बहिणी चालवत आहेत, त्याचा शब्द पवार साहेबांनी सुद्धा काँग्रेसला टाकावा की कदाचित मित्रपक्ष म्हणून आमचं ऐकणं फार अवघड आहे काँग्रेसनं, पण निदान पवार साहेबांचं काय ऐकतात की नाही बघू। खरं सोलापूर शहरामध्ये विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावत आहे शिवसेना, आता राज्यामध्ये सत्तेत आहे, अनेक ठिकाणी सत्तेत आहे। या पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं भाजपसोबत सत्तेत आपण कशा पद्धतीने काम आपलं राहणार आहे स्थानिक पातळीवर? राज्यामध्ये आम्ही भाजपसोबत, केंद्रामध्ये आम्ही भाजपसोबत एकत्रपणे शिवसेना काम करतोय।
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अनेक ठिकाणी एकमेकाबरोबरही आम्ही लढलो आणि एकमेकाच्या विरोधातही लढलो. आता ज्या त्या स्थानिक परिस्थितीप्रमाणे कार्यकर्त्यांनी आपापली ताकद आजमावलेली आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर बाकी काही ठिकाणी पोस्ट इलेक्शन अलायन्स झाली, काही ठिकाणी ती होऊ शकली नाही. काही ठिकाणी भाजप सुद्धा विरोधी पक्ष म्हणून काम करतोय, शिवसेना सत्तेमध्ये, काही ठिकाणी भाजप सत्तेमध्ये, काही ठिकाणी तिथं विरोधी पक्ष म्हणून नेता शिवसेना काम करते. आम्ही एक व्यापक बैठक राज्यस्तरावरच्या नेतृत्वाची त्या ठिकाणी घेणार आहे, जिथं शिवसेनेला सांभाळून घेता येईल किंवा जिथं भाजपला सांभाळून घेता येईल अशा पद्धतीनं जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राज्यात केंद्रात आपण ज्या पद्धतीनं एकत्रपणे कारभार करतो तशाच पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा विकासाला गती देण्यासाठी जरी एकमेकाच्या विरोधात इलेक्शन लढले असतील तरी पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांची इच्छा काय आहे हे बघून, स्थानिक परिस्थिती बघून पक्ष नेतृत्व तो निर्णय घेईल. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.